नर्मदे हर. हनुमान कथा. राम रावण युद्धानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येत आले. त्यांचा उत्तमपैकी राज्याभिषेक झाला आणि अयोध्येमध्ये रामराज्य सुरू झालं. आता युद्धाची धामधूम संपलेली होती. सगळीकडे शांतता होती. आनंदी आनंद होता. वनवासात असताना प्रभू रामचंद्रांची सेवा करण्याकरता लक्ष्मण होते, सीतामाई होत्या, नंतर हनुमंतही श्रीरामांची उत्तम सेवा करत होते. पण आता अयोध्येमध्ये हजारो दासदासी श्रीरामांच्या सेवेकरता तत्पर होत्या. प्रत्येक जणाला आपण काही ना काही करावं असं वाटत होतं. त्यामुळं हनुमंतांना सेवा करण्याची संधी फारशी मिळत नव्हती. हनुमानजींचा सेवाभाव, दास्यभाव अगदी उत्कट होता. हनुमानजी सतत रामसीताजींची सेवा करण्यामध्ये मग्न असत. पण त्यांना सत्संगाची गोडी कमी होती. हनुमानजींनी श्रवण भक्ती केली पाहिजे, त्यांना सत्संग घडला पाहिजे असं श्रीरामांना नेहमी वाटायचं. कारण अहंकाराची निवृत्ती केवळ सत्संगानंच होते. म्हणून हनुमंतांनी थोडा वेळ काढून जरा कथा ऐकल्या पाहिजेत, सत्संग केला पाहिजे अशी श्रीरामांची इच्छा होती. एक दिवस श्री हनुमान श्रीरामांची चरण सेवा करत होते. तेव्हा श्रीराम म्हणतात, हनुमंता, अयोध्येमध्ये अनेक ठिकाणी रामकथा सप्ताह सुरू आहे. श्रीमद भागवत महापुराण कथा सप्ताह सुरू आहे. सत्संग सुरू आहेत. पण तुम्ही तर कुठंही सत्संगाला जात नाही, रामकथाही ऐकायला जात नाही, भागवत कथा ऐकायला जात नाही. असं का बरं? तेव्हा श्री हनुमान अत्यंत विनयानं म्हणतात, प्रभू जय हो जय हो. मी तर आपली सेवा करत आहे. ही सगळी आपलीच लीला आहे ना. या सेवेचा एक अंग बनण्याची संधी तुम्ही मला दिलेली आहे. आपण हे सर्व जाणताच. श्रीराम म्हणतात, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. पण अरे, कथा तर ऐकल्याच पाहिजेत ना. कथा श्रवणाचे अनेक लाभ असतात. श्रीरामांच्या आवाजातून हनुमंतांच्या लक्षात आलं की आपण कथा श्रवणाला जावं अशी त्यांची उत्कट इच्छा आहे. हे जाणून हनुमंत म्हणतात, प्रभू, आपण सांगत असाल ना तर मी अवश्य कथा ऐकायला जाईन. पण मला तुम्हीच सांगा, मी कुणाची कथा ऐकायला जावं? कथा श्रवणाला जाणं ही खरोखर अवघड गोष्ट आहे. आपल्या मनात येतं की कथा सांगणार तर नवखा माणूस आहे, मग त्याची काय कथा मी ऐकायची आहे? उलट मी सुद्धा त्याच्यापेक्षा चांगली कथा सांगतो. कथाव्यास तर माझा शिष्य आहे, मग मी त्याचं कसं ऐकणार? कथाव्यास अभ्यास नीट न करता कथा सांगत असतात. त्यामुळं मनात गोंधळ निर्माण होतो. अशा कथा ऐकण्यापेक्षा न ऐकलेल्या बऱ्या. हनुमानजी तर श्रेष्ठ कथाव्यास आहेत. त्यामुळं हनुमान प्रभूंना म्हणतात, प्रभू, तुम्ही सांगत असाल तर मी कथा श्रवणाला नक्की जाईन. पण कोणाची कथा ऐकायला जाऊ ते कृपया सांगावं. तेव्हा श्रीराम म्हणतात, हनुमंता, निलगिरी पर्वतावर काकभृशुंडी ऋषी रामकथा सांगत आहेत. तू त्यांची रामकथा ऐकायला जा. हे ऐकून हनुमंतराय एकदम सुखावले. मनात म्हणाले, बरं झालं, सामान्य कथावाचकाची कथा ऐकण्यापेक्षा या ज्ञानी ऋषींचीच कथा ऐकलेली बरी. म्हणून श्रेष्ठ अशा काकभृशुंडींची रामकथा ऐकण्याकरता हनुमंत निघाले. हनुमानजी निलगिरी पर्वतावर पोचले. इकडं तिकडं बघितलं, तिथं काकभृशुंडींची रामकथा चालू होती. हनुमंतांच्या सौभाग्याने नेमका लंका दहनचा प्रसंग काकभृशुंडी सांगत होते. अंगदाच्या नेतृत्वाखाली निघालेली वानरांची टोळी समुद्रासमोर उभी राहिली. 100 योजने विस्तीर्ण असलेला हा समुद्र ओलांडून लंकेत
कसं पोचायचं ह्याबद्दल सर्व चर्चा करत होते. प्रत्येकजण आपण किती योजनं लांब उडी मारू शकतो हे सांगत होते. पण 100 योजनं उडी मारून सीतामाईंचा शोध घेऊन परत येणारा एकही वानरवीर तिथं नव्हता. हे लक्षात आल्यावर जामवानानं हनुमंतरायांच्याकडं बघितलं. जामवान हनुमंतांना म्हणाले, हे वीर हनुमंता, श्रीरामांच्या कार्यासाठीच तुझा अवतार आहे. मग असा शांत गप्प का बसलायस? तुझा पराक्रम दाखवण्याची हीच वेळ आहे. तेव्हा तू तुझा पराक्रम दाखव. तू विक्रम करून दाखव. तू 100 योजनं सहज पार करशील. जामवानाने हनुमंतांना त्यांच्या मूळ स्वरूपाचं स्मरण करून दिलं. त्यांच्या प्रचंड शक्तीचं स्मरण करून दिलं. आत्मस्वरूपाची जाणीव झाल्याबरोबर हनुमंतांना स्फुरण आलं आणि त्यांनी आपला देह वाढवायला सुरुवात केली आणि त्यांनी विराट रूप धारण केलं. दक्षिण भारतातील रामेश्वरच्या समुद्रकिनारी विराट रूप धारण करून उभे असलेल्या हनुमंतांनी आपला एक पाय उचलला आणि तो श्रीलंकेच्या किनाऱ्यावरच ठेवला. केवळ एका पावलात हनुमंतांनी 100 योजनं समुद्र पार केला आणि ते श्रीलंकेत पोचले. ते बिभीषणाला भेटले. त्यानंतर सीतामाईंना भेटले. सीतामाईंशी त्यांनी संवाद साधला. सीतामाईंच्या भोवताली बसलेल्या सर्व राक्षसी सीतामाईंना उपद्रव देत आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. हनुमंत समजले की श्रीलंकेतले सर्वच लोक उपद्रवी आहेत, यांना दंडच द्यायला हवा. म्हणून हनुमंतांनी जोरात फुंकर घालून आपल्या मुखातून अग्निलोळ सोडले. बघता बघता सर्व लंका धडाडून पेटली आणि काही काळात जळून खाक झाली. त्यानंतर हनुमानजी पुन्हा सीतामाईंच्याकडे गेले. हनुमानजींनी सीतामाईंना विनंती केली की प्रभूंना दाखवण्याकरता एखादी खूण म्हणून आपण काही द्याल का? तेव्हा सीतामाईंनी आपला चुडामणी खूण म्हणून हनुमंतांच्याकडे दिला. अतिशय आनंदानं आपलं काम पूर्ण करून हनुमान श्रीरामांना भेटायला समुद्र पार करून आले. हनुमानजींनी व्यासजी काकभृशुंडी सांगितलेली ही कथा ऐकली आणि त्यांचं मन अतिशय उदास झालं. त्यांना मनात आलं, व्यासपीठावर बसून वक्ता किती खोटं बोलत आहे. समुद्र ओलांडणं एवढं काय सोपं होतं? एका पावलात काय समुद्र ओलांडता येतो? अहो, मी तर किती जोरात उडी मारली, त्याकरता मला किती कष्ट करायला लागले, किती कष्ट पडले ते मलाच माहीत. वाटेत किती उपद्रवी लोक आलेले होते, किती जणांना तोंड दिलं मी. लंकेत पोचल्यावर सुद्धा लंकिनीच्या तावडीतून सुटण्यासाठी मी किती सूक्ष्म रूप घेतलं, तरी सुद्धा तिनं मला पकडलं. बिभीषण काय सहजपणे भेटलेला होता का जानकी सहजपणे दिसलेली होती? कितीतरी वेळ मला शोध घ्यायला लागला. मग मला इंद्रजितनं ब्रह्मास्त्रानं बांधून नेलं. सर्व लंकेतून माझी अक्षरशः धिंड काढली. प्रत्येकाने मला काही ना काही फेकून मारलं, माझी चेष्टा केली. एवढं मी सगळं सहन केलं. रावणाच्या लंकेमध्ये शिरणं काय एवढं सोपं होतं की सहजपणे मी गेलो आणि आलो? कथा सांगणारे तर म्हणतात की हनुमानजींनी फुंकर मारली, त्यातनं अग्निज्वाळा आल्या आणि लंका जळून खाक झाली. हनुमानजीने एक पाऊल रामेश्वरनं उचललं आणि पलीकडं लंकेत टाकलं. अरे अरे अरे, खोटं बोलण्याची सुद्धा हद्द झाली. काहीही न बोलता हनुमानजी कथा ऐकून पुन्हा श्रीरामांच्याकडे आले. श्रीरामाने विचारलं, हनुमंता कथा ऐकलीस ना? हनुमंतराय म्हणले, होय प्रभू, आपण सांगितलं म्हणून कथेला गेलो आणि कथा ऐकून परत आलो. प्रभूंनी पुन्हा विचारलं, मग कथा आवडली का नाही? तेव्हा हनुमंत म्हणाले, प्रभू, आपलीच कथा होती, आवडणारच ना. तेव्हा श्रीराम म्हणतात, हनुमंता, आता एक काम कर,
कथा ऐकायला रोज जात जा बरं का, तेवढाच सत्संग घडेल तुला. हनुमंत म्हणतात, ठीक आहे प्रभू, बघतो, वेळ मिळाला तर मी नक्की कथा ऐकायला जाईन. तुमची आज्ञा आहे तर जरूर कथा ऐकायला मी जाणारच ना. असं सांगून हनुमंतांना खूप हलकं वाटलं, कारण त्यांच्या मनात आलं होतं, वक्ता खरं ते सांगत नाहीत, अतिरंजित करून सांगतात. पण श्रीराम हनुमंतांचं बोलणं इतके शांतपणे ऐकत होते आणि त्यांच्या मनातील भावसुद्धा श्रीराम टिपत होते. आणि श्रीरामाने ओळखलं की हनुमंतराय कथा ऐकून प्रसन्न नाहीत. तेव्हा प्रभूंनी एक दिव्य लीला केली. प्रभूने आपल्या बोटातली अंगठी काढली आणि त्या अंगठीचं निरीक्षण करत बसले. निरीक्षण करताना एकदम त्यांच्या बोटातून अंगठी पडली आणि घरंगळत निघाली. श्रीराम एकदम म्हणाले, अरे हनुमंता, अंगठी दे रे. त्या क्षणी हनुमंत पटकन उठले आणि त्या अंगठीला पकडण्यासाठी अंगठीकडे झेपावले. पण अंगठी त्यांच्या हाती लागली नाही. अंगठी पुढं पुढं घरंगळतच गेली आणि हनुमंत तिच्या मागं धावत धावत निघाले. हनुमंत तर मनोवेगानं जाणारे होते, तरीही श्रीरामांची अंगठी त्यांना पकडता आलीच नाही. अंगठी 3ही लोक फिरून सुमेरू पर्वताच्या एका दरीतील मोठ्या गुहेतच शिरली आणि हनुमंत तिच्या पाठोपाठ दरीपाशी आले. हनुमंताने विचार केला, श्रीरामांचा आदेश आहे, अंगठी आणायला पाहिजे. म्हणून आता सुमेरू पर्वताच्या दरीतील त्या गुहेत उतरण्याकरता हनुमंत उतरायला लागले. तर एक विशाल वानर त्या गुहेच्या तोंडाशी उभा होता. लाल लंगोट बांधलेला, अनेक आभूषणं घातलेला तो भव्य दिव्य वानर हनुमंतांना म्हणाला, ए माकडा, कुठे चाललास? मी काय इथं उगीच उभा आहे? मला न विचारता कुठं चाललायस? कोण आहेस ते सांग. हे ऐकून हनुमंतांना अत्यंत आश्चर्य वाटलं, राग आला. पण आपलं काम होण्याकरता तो शांतपणाने म्हणाला, अरे, ज्यांनी समुद्र ओलांडला, ज्यांनी लंका दहन केलं, तो रामजींचा सेवक मी वीर हनुमान आहे. हे ऐकताच तो मोठा वानर खदा खदा हसायला लागला आणि म्हणाला, ए माकडा, खोटं बोलताना थोडी तरी लाज वाटली पाहिजे रे. इतका तू लहान आहेस, तुझं बल एवढं कमी आहे आणि असं बलहीन लहानसं माकड काय हनुमान असू शकतं काय? खोटं बोलायची सुद्धा एक सीमा असते. तेव्हा तू वाटेल ते बडबडू नकोस, बरळू नकोस. मी तुझ्या बोलण्यानं फसणारा नाही. तू हनुमान असूच शकत नाहीस, कारण हनुमान महाराज तर आत बसलेले आहेत. हे ऐकून हनुमंतांना आश्चर्याचा धक्का बसला. अरे, मी हनुमंत असताना दुसरा हनुमंत असूच कसा शकेल? तरीही अगदी शांतपणे त्यांनी विचार केला, मन आवरलं आणि म्हणाले, ठीक आहे, मला हनुमान मान अगर मानू नकोस. मला आतमध्ये जे हनुमंत आहेत ना, त्यांना भेटायला तर नेशील का? विचारून ये. तो मोठा वानर म्हणाला, हे माकडा, इथंच थांबायचं. अजिबात आत यायचा प्रयत्न करायचा नाही. मी आत विचारून येतो आणि मग तुला काय ते सांगतो. शांतपणे हनुमंत म्हणतात, ठीक आहे बाबा. तो वानर आत गेला. आत जाऊन आतल्या हनुमंतांना त्यांनी सांगितलं, बाहेर एक वानर आलाय आणि तो म्हणतो मीच हनुमान आहे आणि त्याला आपलं दर्शन घ्यायचं आहे. हे ऐकून आतील हनुमान म्हणाले, बरोबर आहे, तो हनुमानच आहे. तू त्याचा काही अपमान नाही ना केलास? वानर म्हणाला, क्षमा करा महाराज, माझ्याकडून त्यांचा अपमान झाला. आम्ही तर आपल्यालाच हनुमान मानतो ना. तेव्हा आतील हनुमान म्हणतात, अरे तसं नाही. प्रत्येक कल्पामध्ये प्रभूंचा अवतार होतो. प्रत्येक कल्पामध्ये प्रभूंच्या सेवेसाठी हनुमानजी प्रकट होतात. या कल्पामध्ये जो राम अवतार आहे ना, त्या श्रीरामांचे हेच हनुमान आहेत. जा, त्यांची क्षमा मागून अत्यंत आदरानं त्यांना आत घेऊन ये. काही वेळानं वानर बाहेर आला. हनुमंतांचे चरण पकडून त्यांनी त्यांची क्षमा मागितली आणि म्हणाला, महाराज, खरोखर माझ्याकडनं चूक झाली. मी आपल्याला ओळखलं नाही.
मला क्षमा करा आणि आपण कृपया आत चलावे. अत्यंत अभिमानानं हनुमंत गुहेमध्ये गेले. आत पाहतात तर काय, एका प्रचंड रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर विराट रूप हनुमंत बसलेले होते. त्यांच्या हातात 27 मण्यांची तुळशीमाळ होती. त्या प्रचंड गुहेमध्ये अनेक मोठमोठे वानर डोळे बंद करून पद्मासन घालून बसलेले होते. अखंड मुखानं सीताराम 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 असं अत्यंत गोड आवाजात ते कीर्तन करत होते. नामजप करताना त्या वानरांच्या नेत्रातून प्रेमाश्रू अखंड वाहत होते. हे सर्व प्रेमाश्रू वाहत वाहत एका कुंडात जाऊन पडत होते. अत्यंत प्रेमपूर्ण, प्रेममय, शांत, पवित्र असं ते वातावरण होतं. हे सगळं वातावरण बघून हनुमंत अत्यंत भारावले आणि नतमस्तक झाले. तेव्हा रत्नजडित सिंहासनावर विराजमान असलेले हनुमानजी उठले आणि हात धरून त्यांना जवळ ओढलं आणि दृढ आलिंगन दिलं आणि सिंहासनावर आपल्या शेजारीच त्यांना बसवलं. नंतर ते सांगू लागले, हनुमानजी तुम्हाला एक गोष्ट सांगू. तेव्हा अत्यंत भावविभोर झालेल्या हनुमंतांनी मानेनच त्यांना होकार दिला. ते बघून गुहेमधील हनुमानजी म्हणाले, हनुमानजी तुम्हाला एक गोष्ट सांगू. आपण निलगिरी पर्वतावर रामकथा ऐकायला गेला होता. तिथं काकभृषुंडी ऋषी जी रामकथा सांगत होते ना, त्या कल्पातील हनुमंतांनी एकाच पावलात एकाच ढांगेत समुद्र ओलांडला होता आणि केवळ फुंकर मारून लंकेचं दहन केलेलं होतं, लंकेचं भस्म केलेलं होतं. तो हनुमान मी आहे. व्यासपीठावरील वक्ता शास्त्रांचा आधार घेऊन जे काही सांगतात त्यावर अविश्वास दाखवू नये. ते खरंच सांगत असतात, कधी कल्पित सांगत नाहीत. आपण कथा ऐकावी, आपल्याला कथा श्रवणात रुची निर्माण व्हावी, आपल्यामध्ये अहंकार उत्पन्न होऊ नये, आपल्याला सत्संग घडावा, यासाठी श्रीराम आपल्याला कथा श्रवण करायला सांगत आहेत. आणि त्यासाठीच श्रीराम प्रभूंनी ही लीला केलेली आहे. पुढं ते म्हणतात, पण ते कुंड बघितलं का? नेत्रातून ओघळलेले प्रेमाश्रू जमा झालेलं ते कुंड आहे. त्या कुंडामध्ये प्रभूंची अंगठी आहे. हनुमंताने त्या कुंडात डोकावलं तर त्यांना त्या कुंडामध्ये अनेक अंगठ्या पडलेल्या दिसल्या. अगदी एकसारख्या अंगठ्यांचा ढीगच होता. हे बघून हनुमंत गोंधळले आणि म्हणाले, महाराज यामध्ये तर एकसारख्या अनेक अंगठ्या आहेत, हे कसं काय शक्य आहे? हे ऐकून काकभृषुंडी सांगत असलेल्या रामकथेतील हनुमंत म्हणतात, जेव्हा जेव्हा रामावतार होतो आणि हनुमंतांना नित्य कथा ऐकण्याची प्रेरणा श्रीराम देऊ इच्छितात, तेव्हा श्रीराम अंगठीची अशी लीला करतात आणि हनुमंतांना याच गुहेत पाठवतात. इथं जेवढ्या अंगठ्यांचा ढीग आहे तेवढे श्रीरामांचे आत्तापर्यंत अवतार झालेले आहेत असं तुम्ही समजा. या प्रेमाश्रू कुंडात प्रभूंची अंगठी ज्या क्षणी पडते त्या क्षणी त्या अंगठीची एक प्रतिकृती बनून तिथं राहते आणि मूळ अंगठी मात्र प्रभूंच्याकडं जाते. ही प्रतिकृती अंगठी इथंच पुरावा म्हणून राहते. इतक्या वेळा हनुमानजी या गुहेमध्ये घेऊन गेलेले आहेत, त्याचा हा पुरावा आहे. अत्यंत आश्चर्यचकित झालेल्या हनुमंताने प्रेमाश्रूंच्या
कुंडातील एक अंगठी काढून घेतली आणि अत्यंत प्रेमानं अत्यंत श्रद्धेनं काकभ्रुशुंडी सांगत असलेल्या रामकथेतील हनुमंतांना साष्टांग नमस्कार केला, त्यांचा निरोप घेतला आणि हनुमानजी परत निघाले. अयोध्येमध्ये हनुमानजी श्रीरामांच्या पुढे आले. प्रभूंच्या हातात त्यांनी अंगठी दिली आणि म्हणाले, महाराज, आपली अंगठी आणली आणि आपली लीलाही आम्ही पाहिली. आता माझी एकच प्रार्थना आहे. श्रीराम म्हणतात, हनुमंता काय? हनुमंत अत्यंत लीनपणे म्हणतात, प्रभू, मला आपल्याकडे काही मागायचं आहे. तेव्हा हसून श्रीराम म्हणतात, अरे, इतक्या वेळा तुला काहीतरी माझ्याकडनं घे, माझ्याकडं काहीतरी माग असं म्हणत होतो, तेव्हा काही मागितलं नाहीस. बरं, आता काय मागायचे? काय तुला हवे ते सांग बरं. हनुमंतांनी प्रभूंचे चरण घट्ट पकडले आणि हनुमंत म्हणाले, हे प्रभू, जोपर्यंत आपली रामकथा रूपी गंगा या पृथ्वीवर वाहत आहे तोपर्यंत मी ही पृथ्वी सोडून कुठंही जाणार नाही. निरंतर आपली रामकथा मी श्रवण करेन. हनुमानजी म्हणतात, प्रभू, आणखीन एक प्रार्थना आहे. श्रीराम म्हणतात, काय? हनुमंत म्हणतात, धरतीवर अनंत स्थानावर एकाच वेळी रामकथा चालू असतील तर मला अनंत रूपे धारण करून त्या रामकथा श्रवण करण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊ दे. एकाही रामकथेपासून मी वंचित राहू नये, हीच प्रार्थना. हे ऐकून श्रीराम अत्यंत प्रसन्नपणे म्हणाले, तथास्तु. तेव्हापासून प्रत्येक रामकथेमध्ये हनुमानजी सर्वप्रथम येतात आणि कथा श्रवण करून सर्वात शेवटी जातात. भक्तवत्सल श्रीरामांनी आपला परमभक्त हनुमान याला परिपूर्ण करण्याकरता ही लीला केली. आणि हनुमंत तेव्हापासून अत्यंत कृतज्ञ भावानं प्रत्येक कथेच्या वेळी हजर राहतात आणि अत्यंत श्रद्धेनं विश्वासानं ती कथा रामकथा ऐकतात. आपल्या बुद्धीचा, आपल्या विद्यांचा, आपल्या बलाचा, अहंकाराचा त्याग करूनच हनुमानजी तेव्हापासून रामकथासुधाचं अकंठ पान करत असतात. नर्मदे हर, नर्मदे हर.